मनाविरुद्ध लग्न भाग 17. नाही की त्याला ते तिच्या नजरेत पाहून बोलायचे नव्हते, हे तर त्यालाच माहीत. माझ्याकडे पाहून बोलला असता तर काय केले असते याचे. रुचिता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बोलली. आता पुढे. रुचिता म्हणाली, पण बाबा, मला त्यांना सोडायला जायची काय गरज आहे. रामराव म्हणाले, रुची, तू त्याला जेवढं भेटशील तेवढं त्याच्याविषयी तुला जाणून घेता येईल. बाबा, मी पहिल्यांदा भेटली त्या दिवशीच ओळखलं त्यांना. ते खरंच एक चांगले व्यक्ती आहेत. त्यासाठी मला त्यांना नेहमी भेटून जाणून घ्यायची गरज नाहीये. रुची वैतागली होती आता. या 8 दिवसात रामरावांनी निमित्त काढून तिची समीरसोबत 2दा भेट करून दिली होती आणि आताही तो लंडनला जात होता म्हणून एअरपोर्टवरपर्यंत त्याच्यासोबत जायला सांगत होते. रामराव म्हणाले, पण सहवासाने जास्त जाणून घेता येते रुची आणि एकमेकांची ओढही निर्माण होते. तुला त्याच्या जीवनसाथी म्हणून स्वीकार करायला अवघडल्यासारखे वाटणार नाही. बाबा, मी अजून निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही लगेच त्यांना माझा जीवनसाथी बनवू नका. ती चिडली होती, पण तरीही रामरावांसोबत शांततेत बोलत होती. तिला तिच्यामुळे त्यांना कोणताही त्रास द्यायचा नव्हता. रामराव म्हणाले, मला माहीत आहे तुझा त्याच्यासाठी होकारच असेल रुची. त्याच्यात नकार देण्यासारखं काहीच नाहीये. असं तर नाही की विक्रमपासून डिवोर्स घ्यायचा तुझा विचार बदललाय. तसं तुझ्या मनात काही चालू असेल तर मी आत्ताच स्पष्ट सांगतोय रुची, डिवोर्स प्रोसेस खूप पुढे गेली आहे तुझी. काही दिवसातच घटस्फोटचे पेपर्स येतील. मी खूप प्रयत्न करत आहे तुला लवकर डिवोर्स मिळावा यासाठी. आता तू निर्णय बदलू शकत नाहीस. समीरचं तुझ्यासाठी बेस्ट आहे एवढं लक्षात ठेव. विक्रममध्ये अडकून मी तुला तुझी लाईफ खराब करू देणार नाही. मी तेव्हा त्याचा विचार कर बोललो होतो, कारण तेव्हा लग्न मोडून तुला दुसरा चांगला मुलगा मिळेलच याची मला शाश्वती नव्हतीच. दुसरं लग्न वाटतं तेवढं सोपं नसतं, म्हणून मी तुला विक्रमच्या बाजूने विचार करायला सांगितला होता. पण आता समीरमुळे मला त्याची चिंता नाहीये. मला तर कळत नाहीये समीरसारखा एवढा छान मुलगा तुझ्यावर आधीपासूनच प्रेम करत असल्याचे समजूनही तुला विचार का करावा लागतोय. त्याच्यासमोर विक्रम तर ना दिसण्यात येतो, ना शिकण्यात येतो, ना कमाईत. तरीही तुला विचार करायला वेळ लागतोय. बाबा, तुम्ही नेहमी विक्रमला आणि समीरला कम्पेअर का करता. समीर शिकलेले आहेत, त्यांची कमाई जास्त आहे कारण त्यांना शिकायला मिळालं. त्यांचे वडील त्यांच्यासोबत होते जे विक्रमचे नव्हते. त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती जी विक्रमची नव्हती. त्यांच्याबरोबर विक्रमसारख्या कोणत्याच जबाबदाऱ्या नव्हत्या, म्हणून ते शिकूही शकले आणि विदेशात जाऊन नोकरीही करू शकले. कोणत्याही बाबतीत त्या दोघांचंही कॅम्पॅरिझन होऊ शकत नाही. रुची आता जरा जास्त चिडली होती, पण तरीही रामरावांसमोर शांततेत बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. रामराव म्हणाले, ठीक आहे, मी नाही करत त्या दोघांचा कम्पेअर, पण विक्रमसोबत डिवोर्सचा निर्णय आता तू बदलू शकत नाही एवढं लक्षात ठेव. मी तुझा बाप आहे, तुझं चांगलं वाईट मला कळते आणि त्या नात्याने मी विश्वाससोबत पुढची बोलणीही चालू केली आहे. रुचिता म्हणाली, बाबा, तुम्ही असे कसे करू शकता. मी आधीच म्हटलं होतं मला वेळ हवाय. रामराव म्हणाले, वेळच आहे रुची त्याला. तुझं लग्न आत्ताच करणार नाहीये, पण तू विक्रममध्ये अजून गुंतायला नको म्हणून सांगतोय. बाबा, ती बोलतच होती की रामराव म्हणाले, रुची, मी फोन ठेवता आता. सुमन आलीये बाहेरून. अजून ती मला नको ते प्रश्न विचारत बसेल. मी तिला याबद्दल काही सांगितलंय नाहीये. बाबा, पण मला. ती बोलतच होती की फोन कट झाला. देवा, माझे बाबा आलोकनाथवरून अमरीशपुरी का बनत आहेत. मला विचार करायला सुद्धा वेळ देत नाहीये. माहीत आहे त्यांना माझी काळजी वाटते, पण एवढ्या लवकर गोष्टी घडून येत आहे की मला काहीच कळना झालंय. रुचितावर पाहत बोलली. असेच दिवसामागून दिवस जात होते आणि त्या दिवसागणित रुचीच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. तिने समीरबाबत विचार करायला वेळ मागितला असला तरी रामराव 4-5 दिवसात कॉल करून समीरविषयी भरभरून सांगत होते, जेणेकरून ती समीरला एक जीवनसाथीच्या दृष्टिकोनातून बघेल. त्यांनी समीर जायच्या आधी 2दा तिची आणि समीरची भेट घडवून आणली. त्यांना कळले होते की ती विक्रममध्ये गुंतत आहे, जे त्यांना आता नको होते. ते जेव्हा कधीही समीर विक्रमपेक्षा किती सरस आहे हे सांगायचा प्रयत्न करायचे, तेव्हा तेव्हा रुची चिडायची. ती त्यांना डायरेक्ट बोलत नसली तरी रामरावांना ते समजत होतं. त्यांना काहीही करून आता लवकर डिवोर्स व्हावा असं वाटत होते. विक्रम ऑफिसवरून आज जरा उशिराच घरी आला. आज त्याचे खूप डोकं दुखत होते. रुची त्याला चहा द्यायला रूममध्ये आली तर विक्रम हाताने त्याचं डोकं रब करताना दिसला. विक्रम, तुझं डोकं दुखत आहे का. रुची काळजीने बोलली. नाही. विक्रम डोकं रब करतच बोलला. खोटे नको बोलूस. तुझ्या चेहऱ्यावरून साफ दिसतंय तुझं डोकं दुखतंय ते. माझ्याजवळ मेडिसिन्स आहेत डोकेदुखीच्या, देऊ का तुला.
रुची चहा साईड टेबलवर ठेवत बोलते. नकोय मला मेडिसिन. विक्रम अजूनही डोकं रब करत होता. रुचिता म्हणाली, पण विक्रम, मेडिसिन घेतल्या तर तुला बरं वाटेल. प्लीज रुची, मी सांगतोय ना मला नकोय म्हणून. विक्रम वैतागत बोलला. त्यावर ती काहीच बोलली नाही आणि किचनमध्ये निघून गेली. तिने आज एवढ्या लवकर त्याचं ऐकलं. त्याला आश्चर्य वाटलं, पण त्याने जास्त विचार केला नाही. त्याने चेंज केलं आणि बेडवर पडला तसा रुचीचा आवाज त्याच्या कानावर आला. रुचिता म्हणाली, हे घे. तिचा आवाज आल्यावर त्याने मान उचलून पाहिले तर रुची समोर मेडिसिन घेऊन पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यासमोर उभी होती. तुला सांगितलं ना. त्याने बोलण्यासाठी तोंड उघडलंच की रुचीने पटकन त्याने उघडलेल्या तोंडात मेडिसिन टाकली आणि ग्लास त्याच्यासमोर केला. तिच्या कृतीने तो चक्रावलाच. त्याने पटकन गोडीमुळे तोंड कडू होऊ नये म्हणून तिच्या हाताचा ग्लास घेऊन पाणी पिऊन गोडी आतमध्ये ढकलली. विक्रम म्हणाला, तुला काही कळते का? अशी मेडिसिन कोण देतं असतं? रुचिता म्हणाली, मी देत असते. तुझ्यासोबत बोलणे म्हणजे अजून डोके दुखवून घेणे आहे. विक्रम वैतागत बोलून परत बेडवर आडवा झाला. रुची रूममधून निघून गेली तशी त्याला थोडी उशिरा एक गोष्ट क्लिक झाली आणि तो ताडकन बेडवरून उठून बसला. रुचीने मला जबरदस्तीने मेडिसिन दिली म्हणजे तिला माझी काळजी वाटत होती. विक्रम स्वतःशीच पुटपुटला आणि त्या विचारासरशी त्याच्या मनात गुदगुल्या झाल्या. सोबत चेहऱ्यावर तर भल्ली मोठी स्माईल. त्याचं थोड्या वेळापूर्वी डोकं दुखत होतं हेही तो विसरून गेला. वहिनी, मला थोडं इंग्लिशचं ग्रामर शिकवशील का? जेवण करताना डायनिंग टेबलवर प्रिया बोलली. रुचिता म्हणाली, हो का नाही, नक्कीच शिकवणार. पण तुझं बेसिक क्लिअर आहे का? म्हणजे मला कुठून सुरुवात करावी ते कळेल. प्रिया म्हणाली, माझं बेसिक क्लिअर आहे वहिनी. ते 11वीत दादाने मला इंग्लिशची ट्युशन लावून दिली होती. तू फक्त मला सॅलिबसमध्ये जेवढं एसेन्शियल्स ग्रामर तेवढंच शिकव. बाकी काही शिकवायची गरज नाहीये. ते काय आहे ना, आमचे इंग्लिशचे सर आम्हाला अंगाई गीत गायल्यासारखे शिकवतात. काय बोलतात काहीच कळत नाही. त्यांच्या लेक्चरला एकाच जरी विद्यार्थीला झोप नाही आली तर नवल. विक्रम म्हणाला, मग तुम्हाला कंप्लेंट करायला हवी ना प्रिन्सिपलकडे. ज्याला आधीच इंग्लिश कठीण जातं त्याने काय करावं मग? प्रत्येक विद्यार्थी ट्युशन तर लावू शकत नाही ना. प्रिया म्हणाली, दादा, आम्हाला फक्त ग्रामर कठीण जातं. बाकी आमचे सर्व सब्जेक्ट तर इंग्लिशमध्येच आहेत ना. विक्रम म्हणाला, बिझनेस मॅथेमॅटिक्समध्येही बाकी सब्जेक्टपेक्षा कमी मार्क्स असतात तुला. प्रिया म्हणाली, दादा, ते सॅलेबस ॲडव्हाइस आहे त्याचा यावर्षी म्हणून हार्ड जाते थोडं. ओ गॉड, याला जेवायच्या वेळेसही फक्त अभ्यासविषयी बोलायचं असतं का? बाकी ॲक्टिव्हिटीही असतात कॉलेजमध्ये, ते कधी विचारणार नाही. रुचिता मनातच बोलली. विक्रम, चपाती घे ना. निर्मला त्याला चपाती देत बोलल्या. विक्रम म्हणाला, नाही नको आई, झालं माझं जेवण. निर्मला म्हणाली, तुझं काही दुखतंय का विक्रम? चेहरा उतरलाय तुझा. विक्रम म्हणाला, नाही आई, माझं काहीच दुखत नाहीये. आज खूप काम होतं ऑफिसमध्ये म्हणून थोडा थकलोय. आज नेहमीपेक्षा विक्रम कमीच जेवला. अजूनही त्याचं डोकं जरा ठणकतच होतं. रुचीचे त्याच्यावर लक्ष होते पण तिने त्याला तसे विचारले नाही. किचन आवरून रुची रूममध्ये आली तर विक्रम नेहमीप्रमाणे त्याचं खाली अंथरून आथरत होता. रुचिता म्हणाली, विक्रम, आज तू बेडवर झोप, मी झोपेल खाली. तिच्या बोलण्यावर विक्रमने तर आधी तिला निरखून पाहिलं. हे तीच बोलत आहे ना? यावर त्याचा विश्वास बसत नसावा कदाचित. रुचिता म्हणाली, असं काय पाहत आहेस? विक्रम म्हणाला, तुला नाही वाटत आजकाल तू माझी जरा जास्तच काळजी करत आहेस? विक्रम, तुझं डोकं दुखत आहे म्हणून बोलते मी. मी एवढीही. रुचिता म्हणाली, वाईट नाही की कोणाचीही तब्येत बरोबर नसली तरी स्वतःविषयी विचार करेल. पण माझं एवढंही डोकं दुखत नाहीये की मी खाली झोपू शकणार नाही. रोज झोपतोस ना, आजही झोपेल. त्याने बोलत खाली सर्व साहित्य आतरलंही. पण तू आज खाली झोपला तर मला बेडवर झोप लागणार नाही. रुची बोलून गेली. ती जे बोलली ते ऐकून विक्रमचं धडधडत हृदय जणू स्पीक झालं. का? तुला झोप लागणार नाही? विक्रमच्या आवाजात आर्तता होती. तर ते सांगितलं ना तुला, कोणाची तब्येत व्यवस्थित नसताना मी स्वतःचा विचार करू शकत नाही. मग तुझं डोकं दुखत असूनही मी बेडवर कशी झोपणार? तुझ्या जागी कोणीही असतं तरी मला झोप लागली नसती. रुची सावरत बोलत होती. खरं तर त्याचं डोकं दुखत होतं. तो नीट जेवला नाही म्हणून तिचंच मन लागत नव्हतं. विक्रम म्हणाला, काही नाही होत, तू वरच झोप. तशीही आता मला खाली झोपायची सवय झाली आहे तर वर झोप येणार नाही. आता तिला त्याचा जबरदस्त राग आला. ती एवढ्या काळजीने त्याला बोलत होती आणि तो होता की ऐकायला तयार नव्हता. तू वर झोपतोस की नाही? ती रागातच बोलली. विक्रम म्हणाला, जबरदस्ती आहे का? मी नाही झोपणार. तू जर वर झोपला नाही तर मी. तिने बोलून त्याच्यासमोर तर्जनी केली.
विक्रम म्हणाला, तर काय करणार तू? मी मी तिला काहीच सुचत नव्हतं. विक्रम म्हणाला, चल सोड आणि प्लीज मला आता झोपू दे. तुझ्याशी बोलून माझं जास्त डोकं दुखत आहे. रुचिता म्हणाली, विक्रम प्लीज झोप ना वर. मला खरंच झोप नाही लागणार. पण तू खाली झोपली तरी मला झोप नाही लागणार. विक्रम पुटपुटला, काय बोलतोयस? रुचीला त्याने बोललेले ऐकू आले नाही म्हणून तिने पुन्हा विचारले. विक्रम म्हणाला, माझ्यामुळे कोणी त्रास होत असतानाही खाली झोपलं तर मलाही झोप येत नाही. रुचिता म्हणाली, पण मला खाली झोपायला काहीच त्रास होत नाही. विक्रम म्हणाला, तू याआधी कधी खाली झोपलीस? रुचिता म्हणाली, नाही, पण आता झोपेल ना. विक्रम म्हणाला, मग मीच खाली झोपतो, तू राहू दे. विक्रम, ती बोलतच होती की रुची, तू आता वाद घालून माझं जास्त डोकं दुखवत आहेस. एवढ्या दिवसापासून मी झोपत आहे ना खाली, मग आताही झोपेल. आणि वर झोपल्याने काही माझं डोकं लागेचच बसणार नाही आहे. त्यामुळे आता माझ्याशी वाद घालणे बंद कर आणि मला झोपू दे. तो ठीक आहे, मग आपण दोघेही बेडवर झोपू. ती बोलली आणि इकडे बेडवरची उशी घेणाऱ्या विक्रमची उशीच हातातून निसटली. काय बोललीस तू? विक्रमला वाटलं त्याने काहीतरी वेगळं ऐकलं म्हणून त्याने पुन्हा विचारले. रुचिता म्हणाली, तुला वाटतं मी खाली झोपू नये. मला वाटतं तू खाली झोपू नये. मग आपण दोघेही बेडवर झोपू. रुची, तुला कळतंय का तू काय बोलतेस? विक्रमला अजून विश्वास बसत नव्हता तिच्या बोलण्यावर. रुची म्हणाली, मला कळत आहे मी काय बोलते. बेड एवढा मोठा नक्की आहे की आपण दोघे त्यावर आरामात झोपू शकू आणि मधात आपण उशी ठेवू. म्हणजे तू माझ्या साईडला येणार नाही आणि मी तुझ्या साईडला येणार नाही. पण तुला माझ्यावर एवढा विश्वास आहे की आपण एका बेडवर झोपू शकू? विक्रमचा अस्मित चेहरा आणखी अस्मित झाला. एवढे दिवस झाले आपण एका रूममध्ये राहतोय. त्या बाबतीत तरी मी तुझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकते. तू काळजी करू नकोस. रुचिता त्याच्या हाताची निसटलेली उशी बेडवर ठेवत बोलली, पण मला माझ्यावर विश्वास नाही ना. तू एवढ्या जवळ असल्यावर मी स्वतःला कसं कंट्रोल करणार? विक्रम मनातच बोलला. रुचीने कपाटात असलेली एक्स्ट्रा उशी काढली आणि बेडच्या मधोमध 2 उशा रचल्या. तू या बाजूला झोप, मी या बाजूला झोपते. रुची त्याला साईड दाखवत बोलली. विक्रमने विचारतच बोलून तिने दाखवलेल्या साईडला अंग टाकले. तो त्या साईडला पडल्यावर रुचीही दुसऱ्या साईडला पडली. ती पडल्यावर तर तो अधिकच अस्वस्थ झाला. ती त्याच्या एवढ्या जवळ झोपणार म्हटल्यावर त्यालाच रात्रभर झोप लागणार नव्हती. त्याने लगेच तिच्या विरुद्ध साईडला कुश वळवली. विक्रम, तुझं अजूनही डोकं दुखत आहे का? रुचीने तो पाठमोरा असतानाच विचारले. आता तर माझं काय दुखत होतं तेही मी विसरलोय. विक्रम मनातच बोलला. विक्रम, रुचीने पुन्हा त्याला हाक दिली. विक्रम म्हणाला, तू ज्या पद्धतीने मेडिसिन दिल्या अशा पद्धतीने मेडिसिन दिल्यावर तर डोके दुखायलाही पश्चाताप होईल की का दुखलो म्हणून. रुचिता म्हणाली, तुला कधी सरळ नाही सांगता येत का? आता बसले माझं डोकं. विक्रम अंगावर चादर घेत बोलला. थोड्या वेळाने रुचीला त्याला पाठमोरा पाहतच झोप लागली. पण विक्रमची झोप मात्र पुरती उडाली होती. त्याने तिच्याकडे कूस सोडवली. ती झोपलेली त्याला खूप निरागस दिसत होती. ती कधी कधी नाईटी घालून झोपत होती, पण आज मात्र साडीतच झोपली होती. तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. विक्रमने अलगद ते बाजूला केले आणि एकटक तिच्याकडे पाहू लागला. एवढीही काळजी घेऊ नकोस की तू गेल्यावर त्या काळजीचाच सर्वात जास्त त्रास होईल. विक्रम मनातच बोलला. तिला पाहतच तो कधीतरी झोपी गेला. सकाळी रुचिताला अंगावर काहीतरी जड जाणवले. वर तिची उशी जरा जास्तच कडक आणि उंच झाल्याचं तिला वाटलं. तिने किलकिले करतच डोळे उघडले तर ती पूर्णपणे विक्रमच्या मिठीत होती. तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि त्याचा एक हात तिच्या भोवती होता. तिने जरा मान उचलून वर पाहिले तर विक्रम शांतपणे झोपला होता. मी याच्या मिठीत कशी आले? मी तर दुसऱ्या साईडला झोपले होते. तिने नीट पाहिले तर तिचं त्याच्या साईडला येऊन झोपली होती. मधातल्या उशा कुठे गेल्या ते पाहण्यासाठी तिने त्याचा हात काढून उठण्याचा प्रयत्न केला. तशी त्याची तिच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट झाली आणि तो तिला मिठीत घेऊनच एका कुशीवर वडला. त्याच्या अशा मिठीत घेण्याने तिच्या अंगावर तर काटाच उभा राहिला. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर, गळ्यावर जाणवत होते आणि त्यामुळे तिचा रोम रोम शहारत होता. त्याच्या मिठीत तिला एक वेगळीच फिलिंग येत होती. तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तो गाढ झोपला होता. तिची नजर त्याच्या बंद डोळ्यांवर गेली. ते डोळे बंद असो की उघडे, तिला त्याचं विशेष आकर्षण वाटायचं. काहीतरी विशेष होतं त्या डोळ्यांत, जे बंद असूनही तिला तेवढेच आकर्षित करत होते. तिने त्याच्या मिटलेल्या पापण्यांवर हलकी फुंक मारली. त्याच्या झोपेत झालेल्या अस्ताव्यस्त केसांमुळे आणि त्याला नैसर्गिक देणं मिळालेल्या चेहऱ्यांवरच्या तेजामुळे तो झोपेतही तेवढाच लोभस दिसत होता. आज त्याची क्लीन शेव होती, पण तो अर्धवट
खुरट्या दाढीतच जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो असे तिला मनोमन वाटले. खूप वेळपर्यंत ती तशीच त्याच्या मिठीत पडून होती. त्याच्या चेहऱ्याचं एकटक निरीक्षण करत तिचं लक्ष त्याच्या ओठांवर गेलं आणि तिच्या हृदयाची गती 100च्या स्पीडने वाढली. नकळत तिच्या मनात त्याच्या ओठांविषयी ओढ निर्माण झाली होती. पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाविषयी तिच्या मनात अशा भावना उत्पन्न झाल्या होत्या, ज्याला ती मनात आणूनही रोखू शकत नव्हती. तिचं तिच्याही नकळत त्याच्यावर जे तिला मान्य नसलेलं प्रेम जळलं होतं. त्या भावना त्या प्रेमाचाच भाग होत्या. ती त्याच्यात हरवली होती कधीचीच. तिने त्याच्या अंगावरचा हात काढून त्याच्या केसांकडे नेलाच की दरवाजावर एक जोराची थाप पडली. "विक्रम, रुची उठायचं नाही का आज? 7 वाजून गेलेत. तुम्हाला उशीर होईल आणखी ऑफिस आणि कॉलेजवर जायला." निर्मलाने बोलत लगातार 3-4 थापा दरवाजावर मारल्या आणि त्या हाकेशरची दोघंही खडबडून उठले. रुचिता पटकन उठून त्याच्यापासून दूर झाली आणि गडबडतच बेडवरून खाली उतरली. "हो आई, उठलोच आम्ही." आई असूनही दार वाजवत आहे हे पाहून विक्रम बोलला. "किती वेळची तुला उठवत आहे मी. तुझ्यामुळे आज मलाही उशीर झाला उठायला." रुची आपली साडी नीट करत त्याला बोलली आणि रूमचा दरवाजा उघडून बाहेर निघून गेली. "माझ्यामुळे उशीर झाला? मी काय हिला पकडून ठेवले होते का हिने न उठायला?" स्वतःशीच पुटपुटत विक्रमही बेडवरून उठला आणि त्याचा टॉवेल ब्रश घेऊन तोही रूम बाहेर गेला. "पटकन या पेपरवर तुझी साईन करून विक्रमची साईन घे. लवकरच तू विक्रमपासून आणि फसवणुकीने बांधलेल्या या नात्यातून कायमची मुक्त होशील. समीरच्या रूपात तुझं खरं सुख तुझी वाट पाहत आहे. रुची, या सुखाला आता तू लाथाडू नकोस." बाबाचे ते बोललेले शब्द रुचीच्या मनात जसंच्या तसे घुमत होते. आज बाबांनी डिवोर्स पेपर तिच्याकडे देऊन 3 दिवस झाले होते, पण रुचीने ना स्वतःवर त्यावर साईन केली होती, ना विक्रमला त्याविषयी काही सांगितले होते. आपल्याला हातातील डिवोर्स पेपरकडे ती टक लावून पाहत होती. फक्त जेव्हा बाबाने तिला सांगितले की डिवोर्स पेपर रेडी झालेत, तेव्हा अनामिक धडक तिच्या मनात येऊन गेली. पेपर हाती आल्यावर ना तिची त्यावर साईन करायची हिंमत झाली, ना विक्रमला त्याविषयी काही सांगायची. विक्रमची रूममध्ये येण्याची चाहूल लागली तशी रुचीने गडबडीतच ते पेपर तिच्या हँडबॅगमध्ये ठेवून दिले. "किती वेळचं आवरत आहेस तू? एवढा वेळ लागतो का साधी तयारी करायला?" विक्रम बाद घेऊन आला तरी रुचीचे आवरणे झाले नाही हे पाहून तो बोलला. "मला लागतो वेळ." रुची पटकन ड्रेसिंग टेबलवरचा कोंब उचलत बोलली. विक्रम म्हणाला, "मग मला आवरू दे माझं आधी, नंतर तू दिवसभर त्या आरशासमोर राहा. मला काही घेणं देणं नाही. माझं झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही." रुचिता केसांवर हेअर ब्रश फिरवत बोलली. विक्रम म्हणाला, "एवढ्या वेळची आंघोळ करून आलीस तरी तुझी तयारी का झाली नाही?" रुचिता म्हणाली, "तुला सांगितलं ना मला वेळ लागतो म्हणून." विक्रमने एक सुस्कारा टाकला आणि कपाटातील त्याचे ऑफिसचे कपडे काढून तो निघतच होता की त्याची नजर रुचीच्या 2 साडीच्या घड्यांच्या मधातून पुटसच्या दिसणाऱ्या एका कपड्यावर गेली. त्याने जरा निरखून पाहिले तर तो कपडा दोन्ही साडींपेक्षा खूपच वेगळा दिसत होता. त्याने त्याच्यावर असलेली साडी थोडी उचलून ते काय आहे ते बघितलं तर त्याच्या खाली तोच लाईट नेव्ही ब्ल्यू शर्ट होता, जो रुचीने प्रिया आणि ती शॉपिंगला गेल्यावर त्याच्यासाठी निवडला होता. "हा शर्ट तर तोच आहे जो त्या दिवशी रुचीने माझ्यासाठी निवडलाय. प्रियाने सांगितलं होतं अजून हा तिने जवळ ठेवलाय, पण ती तर हा शर्ट त्या साईला देणार होती." साईचा विचार येताच त्याने मनातच दातोट खाल्ले. ते शर्ट हाती घेऊन तो विचार करत होता, तिने हा शर्ट त्याला अजून दिला नाही म्हणजे तिने नाही, विक्रम, तू परत तिचं चूक करत आहेस. ती माझ्यासाठी का ठेवेल, पण तिने त्याला दिला का नाही? आवरलंय माझं, आता तू तुझं आवरू शकतोस. रुचिता तिचं आवरून त्याला बोलली तसा तो गडबडला. त्याने पटकनच तो शर्ट परत तिच्या 2 साड्यांच्या मधात ठेवून दिला आणि त्याचे कपडे त्यातून काढून पटकन कपाट लावूनही दिले. "ओ गॉड विक्रम, एवढ्या जोरात का कपाट लावलेस तू? मला उघडता येत नाही मग." "तुला माहीत आहे ना ते जोरात लावलं की जाम होते म्हणून." रुची रागातच बोलली. "सॉरी, मी उघडतो." विक्रमने पुन्हा ते उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याने गडबडीने एवढ्या जोराने लावले होते की ते नेहमीपेक्षा जरा जास्तच जाम झाले होते. "काय झालंय, उघडत नाहीये?" "विक्रम, मी माझी हँडबॅग त्यात ठेवली होती. आता मी कशी काढणार ती?" रुची कपाटाजवळ येत बोलली. "डोंट वरी, उघडेल ते. असं खूप वेळा जाम झालंय." विक्रम कपाट उघडण्यासाठी जास्तीची ताकद लावत बोलला. रुचिता म्हणाली, "आणि नाही उघडले तर?" विक्रम म्हणाला, "तर प्रियाची हँडबॅगने तिच्याजवळ 2-4 पर्सेस आहेत. त्या हँडबॅगमध्ये माझं कॉलेजमध्ये न्यायचं सर्व स्टफ आहे. स्टुडंटसाठी तयार केलेला क्वेश्चन पेपर आहेत त्यात." रुची रागात बोलली. विक्रम म्हणाला, "काय? मग तू ती हँडबॅग कपाटात का ठेवली? तुला माहीत आहे ना कपाटात प्रॉब्लेम आहे म्हणून."
रुचिता म्हणाली, तुला कोणी सांगितलं कपाट एवढ्या जोऱ्याने आदळून लावायला? माझी हँडबॅग मला वेळेच्या आधी मिळाली नाही ना, तर मी सोडणार नाही तुला. विक्रम म्हणाला, आधी तू तुझी चिवचिव बंद कर आणि मला कपाट उघडायला मदत कर. दोघांच्या ताकदीने लवकर उघडणार ते. रुचिता म्हणाली, एवढं बॉडी बिल्डिंग शरीर असून तुला माझी गरज लागते? मी कपाटाला हात लावणार नाही. मला ते तूच उघडून दे, कळलं? मग माझंही काही अडत नाही. तुझं सामान आतमध्ये आहे, तू पाहून घे तुला काय करायचं ते. विक्रम कपाटापासून बाजूला होत बोलला. रुचिता म्हणाली, पण कपाट तू लावलंस ना? विक्रम म्हणाला, मग मी कुठं म्हटलंय तू लावलंय? पण सामान तुझं आतमध्ये आहे, माझं नाही. त्यामुळे तुला कपाट उघडायला मदत करायची असेल तर कर, नाहीतर जा उडत. मला काही घेणं देणं नाही. रुचिता म्हणाली, तू असं कसं करू शकतोस? एक तर स्वतःच एवढ्या जोराने कपाट आदळून लावलेस, वर उघडायलाही तयार नाहीस. विक्रम म्हणाला, मी कुठं म्हटलं मी उघडायला तयार नाही ते? मी फक्त एवढं म्हटले की तू ते उघडायला मदत कर. ठीक आहे, काय करू मी? रुची गुस्स्यात बोलली. विक्रम म्हणाला, तू कपाटाची साईड आतमध्ये लोटण्याचा प्रयत्न कर, मी हँडलच्या साईडने कपाट उघडण्याचा प्रयत्न करतो. हे आशाने उघडेल ते. रुचिताने संशय होत विचारले. विक्रम म्हणाला, का उघडणार नाही? ते जाम झाले, फक्त लॉक नाही लावलंय त्याला. बरं ठीक आहे, करते मी. ती कपाटाचा एक साईड आतमध्ये लोटू लागली आणि एका साईडने विक्रम ते कपाट त्याच्या साईडला ओढून उघडण्याचा प्रयत्न करू लागला. सोबत ते अंगावर पडू नये याचीही काळजी तो घेत होता. पण तरीही ते कपाट उघडत नव्हते. आता विक्रमचा राग अनावर झाला. त्याला तर आता वाटू लागलं होतं की आईचं म्हणणं ऐकून नवीन कपाट आणलं असतं तर परवडलं असतं. आईने एवढ्या वेळेस बोलूनही त्याने नवीन कपाट आणलं नव्हतं. आज उद्यावर ढकलत त्याने एवढे दिवस तर लोटलेच होते. खरं तर त्याला आणायला प्रॉब्लेम नव्हता, पण हे कपाट त्याच्या बाबाच्या आठवणीपैकी एक होतं, म्हणून एवढं खटारा खून होऊनही ते तो वापरत होता. एवढं जुनं असूनही त्याने त्यावर गंज चढू दिला नव्हता. त्याचा कलर आता जुनाट झाला होता, येवना गेल्याच जमा होता. तरी त्याने त्याला नवीन कलर लावून ते वापरलं होतं. त्याने कपाटाला कलर दिला तेव्हा रुची तर शॉक झाली होती. पण तो ते कपाट का एवढं जपतो समजल्यावर तिला त्याचं कौतुक वाटलं. पण तरीही वेळेनुसार माणसाने बदलणेही गरजेचे आहे ना. आयुष्यभर तर ते कपाट तो वापरू शकणार नव्हता असे तिला वाटत होते. पण तरी ती त्याला काही बोलली नाही, आणि बोललीही असती तरी त्याने तिचे ऐकले नसते हे वेगळंच. त्याला वाटत होते तिच्यासाठी नवीन कपाट किंवा बजेटमध्ये येईल असा वॉर्डरोब करून घ्यावे, पण ती इथे राहणारच नाहीये म्हटल्यावर त्याचा मूडच झाला नाही. पण आता जे उघडतच नव्हते म्हटल्यावर त्याला त्या कपाटाचा जरा जास्तच राग आला. आज त्याने अंगातलं पूर्ण जोर त्या हँडलला लावलं. विक्रम उघडते की नाही? रुची एक साईडला आतमध्ये लोटत बोललीच की धडाक ते कपाट उघडल्या गेलं. पण एवढ्या जोरात उघडल्या गेलं की विक्रम खाली पडता वाचला आणि त्याच्या हाती डायरेक्ट त्या कपाटाचं हँडल आलं. ओ थँक गॉड, हे उघडलं. मला तर वाटलं आजच्या दिवस उघडतं की नाही.